नांदेड महापालिकेच्या वतीने जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला। क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महात्मा फुले पुतळा ITI कॉर्नर येथे क्षयरोग विषयी पथनाट्य सादरीकरण करण्यात आले। यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल सिंग संधू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश सिंग बिसेन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे चेस्ट विभाग प्रमुख डॉक्टर विजय कापसे तसेच IMA अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर यांच्यासह इतर मान्यवर आणि महापालिकेतील आरोग्य विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, स्टाफ, नर्स, आशा कार्यकर्त्या व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचे कर्मचारी उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी टीबी मुक्त भारत करण्यासाठी शपथ घेतली। पथनाट्य सादरीकरणानंतर क्षयरोगाच्या जनजागरणासाठी ITI कॉर्नर ते जंगमवाडी महापालिका दवाखान्यापर्यंत रॅली काढण्यात आली। जागतिक क्षयरोग दिन आणि 100 दिवस टीबी मोहीम बाबत क्षयरोग अधिकारी डॉक्टर मोहम्मद बदिउद्दीन यांनी माहिती दिली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षयरोग विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। सोसायटी के अध्यक्ष आणि त्या कामामुळे आपण IFP इंडियन असोसिएशन विरोधी कदम सर यांनी विनंती करतो। माझे सरकारी उपायुक्त संत महाराज शेती पूर्ण जगभर साजरा करतो। या निमित्त आपण शहरातील नागरिकांना महापालिकेच्या आपल्या मार्फत प्रत्येक कर्मचाऱ्यांना पारितोषिक मिळावं अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि यानुसार आपण कार्यक्रम आज आहे 24 मार्च आणि 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो, जगभर केला जातो। हा त्या दृष्टिकोनातून महापालिकेनं या कार्यक्रमाअंतर्गत यापूर्वीच हैदराबाद येथे रुग्णांची जे लोक क्षयरोग आहे त्या रुग्णांचं पाहणी करणे, त्यांना शोधून काढणे आणि त्यानंतर शोधून काढल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणे अशी मोहीम घेतलेली आहे। महापालिकेमध्ये जे लोकांना क्षयरोग आहे त्यांचा उपचार महापालिकेतर्फे करण्यात येते। शासनातर्फे त्यांना पौष्टिक अन्न मिळण्यासाठी त्यांना धान्य देण्यात येते, पैसे देण्यात येतात आणि सगळ्या त्यांचं पूर्ण रोग बरा होईपर्यंत त्यांची काळजी घेतली जाते। महापालिकेमध्ये क्षेत्रामध्ये जेवढे लोक असतील टीबीचे रुग्ण त्यांना पूर्ण तंदुरुस्त करण्याचं महापालिकेचे नियोजन आहे आणि ह्या पुढच्या एक 15 दिवसात महापालिका यातले जे रोग ज्यांना हा रोग लागलेला आहे त्यांना शोधून काढून त्यांच्यावर उपचार सुरू करेल। मी या दृष्टिकोनातून नागरिकांना आपल्यामार्फत एकच हे करेल की टीबी हा मोठा रोग नसून तो एक साधा रोग आहे। फक्त त्याच्यावर वेळेत उपचार जर केले तर हा रोग बरा होऊ शकतो आणि याच्याबद्दल कुठलाही गैरसमज समाजातील नागरिकांनी किंवा इतर लोकांनी त्या टीबी रुग्णाबद्दल करू नये अशी मी ग्वाही देतो। 24 मार्च जो है सारे वर्ल्ड में वर्ल्ड टीबी डे बोलकर मनाया जाता है। इसका मेन उद्देश्य जो है आम लोगों में इसकी जन जागृति होना, इसके ताल्लुक से जो गैरसमझ है, सोशल स्टिग्मा है, उसको दूर किया जाता है। आज महानगर पालिका की जानिब से एक रैली का आयोजन किया गया था और साथ ही साथ एक पथनाट्य वहाँ पर लिया गया और उसके बाद में प्रोग्राम जो है जो हाईएस्ट नोटिफिकेशन करने वाले डॉक्टर्स है, प्राइवेट डॉक्टर्स, उनका फेलिसिटेशन किया गया। इसके लिए हमारे कॉरपोरेशन की जानिब से अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम सर, उपायुक्त अजितपाल सिंह संधू सर, MOA डॉक्टर बिसेन सर और बाकी मेडिकल कॉलेज के HOD डॉक्टर कापसे सर, IMA AAP उनके सभी पदाधिकारी, ऑफिस बियरर्स मतलब वहाँ पर मौजूद थे। ये इसका मेन उद्देश्य जो है सब में जन जागृति वगैरह करना। साथ ही साथ जो अभी 100 डेज टीबी कैंपेन चल रहा था वो 7 दिसंबर को शुरू हुआ, 24 मार्च आज तक उसका मतलब कैंपेन का पीरियड था। ये पीरियड के अंदर हमने जो है जितना वल्नरेबल पॉपुलेशन है वो वल्नरेबल पॉपुलेशन को स्क्रीन किया। अराउंड 1,67,000 पॉपुलेशन हमने कवर किया। इसके लिए अलग अलग प्लेसेस पे हमने मतलब जैसे वृद्धा आश्रम है, आश्रम शाड़ा है, पब्लिक प्लेसेस है, स्कूल्स है और महानगर पालिका के दवाखाने वहाँ पर कैंप का आयोजन किया गया था। और इसमें वहाँ हमने एक 3,500 एक्सरे निकाले हैं स्क्रीनिंग के लिए और साथ ही साथ जो है 2,500 के करीब नेट टेस्टिंग किया है। इसकी वजह से हमें 897 न्यू केसेस जो है टीबी के पॉजिटिव पेशेंट मिले हैं जिन्हें हमने ट्रीटमेंट भी शुरू किया है। ये मेरा यही एक संदेश रहेगा कि लोगों में जनजागृति हो और टीबी का जो एलिमिनेट करने का ऑनरेबल प्राइम मिनिस्टर का हमारा जो सपना है उसमें सभी लोग जो है सहयोग दें। थैंक यू।
नांदेड भयमुक्त नांदेड नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम. बेडक्यासह खोकला, बेडक्यामध्ये रक्त येणे, ताप येणे, छातीत दुखणे, शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणे, वजन कमी होणे, थकवा येणे, रात्री घाम येणे, शरीरात बदल होणे आदी टीबीचे लक्षण. या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. टीबीचे लवकर निदान करा. जर तुम्हाला वरील लक्षण असल्यास जवळच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रास भेट द्या.